नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल. फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती गाळेधारकांचं भाडेवाढ 2016 पासून सातत्यानं या विषयावरती मोर्चा आंदोलनं फलटण तालुक्याच्या या तहसील कचेरीला नवीन नाही आणि गेले कित्येक वर्ष हा जो संघर्ष आहे तो आपले ज्येष्ठ नेते नरसिंग निकम वकील साहेब जे आहेत ते गाळेधारकांसाठी सातत्यानं हा लढा गेली कित्येक वर्ष आपण लढत आहात. नेमका काय विषय काय आहे? कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या मालकीचे 240 गाळे आहेत. 240. हां, हे सर्व गाळेधारकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे बायलॉज आहेत, उपविधी. ह्या उपविधीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चालतं. भाडं ठरवण्याची सुद्धा तरतूद ह्या उपविधीमध्ये आहे. त्याचप्रमाणे भाडेवाढी किती करायची, किती वर्षांनी करायची याची तरतूद या बायलॉजमध्ये आहे. तर भाडेवाढ करायची असेल तर बाजार समितीला प्रत्येक 3 वर्षांनी फक्त 5% भाडेवाढ करता येते. म्हणजे या गाळेधारकांना 600 रुपये भाडं होतं, तर 600 रुपयाचं भाडं असताना 5%नी 3 वर्षांनी जरी धरलं तर 30 रुपये फक्त भाडेवाढ होती प्रत्येक 3 वर्षाला. 30 रुपये होऊ शकते. या बाजार समितीनं 600 रुपयाचे 1250 रुपये भाडेवाढ केली. ही भाडेवाढ करताना गाळेधारकांना विश्वासात घेतलं होतं? बिलकुल विश्वासात घेतलं नाही. गाळेधारकांची संमती घेतली नाही. गाळेधारकांना चर्चेला सुद्धा बोलवलं गेलं नाही आणि अशा परिस्थितीत ही अन्यायकारक भाडेवाढ केलेली. तुमच्या म्हणजे काल आपण उपोषणाला बसला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जे आहेत श्रीमंत रघुनाथ राजे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलं की त्या गाळेधारकांच्या त्याच्यावरती सह्या आहे. हां, बरोबर. त्यांच्या सह्या अशासाठी घेतल्या, ज्यावेळेस आम्ही आंदोलनं चालू केली आणि आंदोलनं चालू केल्यानंतर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो, त्यावेळेस ह्या भाडेकरूंना त्यांनी विश्वासात घेतलं आणि बोलवलं की आपण दरवाढ कमी करू. त्यासाठी मीटिंग बोलवलेली आहे. तुम्ही ह्या मीटिंगवर सह्या करा, म्हणजे मीटिंगचं काम चालू झालं, संपलं प्रोसिडिंग, की आपण तुमचा विषय घेऊन भाडेवाढ कमी करू. ह्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि सह्या केल्यात आणि त्या सह्या बनावट पत्र तयार करून आता तुम्हाला मीडिया पुढे दाखवतात आमची संमती आहे. आता आमची जर संमती होती तर आम्हाला बसायला इथं वेळ लागले का? ते फसवणूक करून त्यांच्या सह्या घेतल्या, पूर्णपणे फसवणूक केलेली आमची त्यांनी. आणि ते आम्ही लगेचच कळवलं आम्हाला, त्यांचा लक्षात आल्यानंतर डाव पणन संचालकांना की आमच्या अशा सह्या घेतल्यात म्हणून. हे झाल्यानंतर पणन संचालक जे आहे त्यांच्याकडनं नेमकी काय प्रतिक्रिया, त्यांच्यासोबत काय पत्रव्यवहार तुमचा झालेला आहे? पणन संचालकांना आम्ही जाऊन भेटलो या विषयावर. पणन संचालकांनी आम्हाला, त्यांचे सचिव आणि आम्हाला सांगितलं भाडेकरू आणि मालक वाद हा आमच्या अखत्यारीतला विषय नाही. ही स्वायत्त संस्था आहे, बायलॉज आहेत, बायलॉज प्रमाणे हा तुम्ही प्रश्न सोडवा. भाडेकरू आणि मालक, मार्केट कमिटी आणि गाळेधारक. मला एक प्रश्न असा विचारावा वाटतो, ही जर संस्था स्वायत्त असेल, हो, आपण कायदे तज्ञ आहात, हो, मग स्वायत्त संस्थेला भाडेवाढ करण्याचा अधिकार नाही का? आहे ना, पण बायलॉजच्या बाहेर जाऊन नाही ना. हे बायलॉज काय आहेत ते मला सांगायला. बायलॉज आहेत ना, सांगितलं ना तुम्हाला, 5 दर 3 वर्षांनी फक्त 5% भाडेवाढ. मी तुमच्यातर्फे जाहीर त्यांना आवाहन करतो. ह्या आधी बी मी त्यांना बायलॉज मागितले, ते देत नाहीत मुद्दाम का, तर ते ओपन होतील सगळं म्हणून. ते संपूर्ण जी प्रक्रिया भाडेवाढीची झालेली आहे ती कायदेशीर पद्धतीनं झालेली नाही, ती नियमबाह्य पद्धतीनं झालेली आहे आणि त्याच्या विरोधात तुमचं आंदोलन 100%. आज बदलत्या काळामध्ये ही स्वायत्त संस्था जरी असेल, तुम्ही गाळेधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न जर आपण तपासलं तर फलटणची जी बाजारपेठ आहे हे ग्राम म्हणजे त्यांच्याच बाईटमधनं एक असं आलं की हे फलटण हे शहर नसून हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये त्या गाळेधारकांना जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या पटीमध्ये ही भाडेवाढ ही तुलनात्मक दृष्ट्या कशा पद्धतीने बघता ह्याच्याकडे तुम्ही? बरोबर आहे, त्यांनी बरं केलं, त्यांनीच उपस्थित केला मुद्दा की शहर नाही गाव आहे. मी बी त्या मताशी सहमत आहे. आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या बाजार समितीच्या गाळेधारकांची भाडे आणलेली. ऐका, आता तुमचं उत्तर देतो. ते सगळे भाडे यांच्यापेक्षा 1250 रुपयापेक्षा कितीतरी कमी आहेत आणि ते जे जिल्ह्यातल्या बाजार कमिट्या आहेत त्यांचे जे गाळेधारक आहेत त्यांची
संकलित कर ही ती मार्केट कमिटी भरती. इथं आमच्या इथं ह्यांना 1250 देऊन पुन्हा गाळेधारक हे भरतायत. टॅक्स वेगळा असतो. टॅक्स नगरपालिकेचा भरतायत संकलित कर. कुठल्याही सोयी नाही. त्याच्या अगेन्स्ट सोयी नाहीत. या ठिकाणी रवींद्र भाऊ आहेत, त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे माझ्या अगोदर की गाळेधारक जर वेगवेगळे टॅक्स भरत असतील तर त्यांना त्या प्रमाणे नगरपालिका सुविधा किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्या सुविधा पुरवते का? बिलकुल पुरवत नाही. कसली पाणी प्यायची सोय नाही, लघवीची सोय नाही, झाडलोट नाही, मोतारी नाही, संडास नाही, सिक्युरिटी नाही, लाईट नाही. बाहेर तुम्ही जावा 7 नंतर संध्याकाळी. एक कालच्या बाईटमध्ये किंवा एक चर्चेचा विषय काल झाला की अतिक्रमण सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे का? बिलकुल नाही. कारण आम्ही चौकशी केली. जर ते म्हणत असतील अतिक्रमण झालं न बांधकाम केलं तर तुम्ही 24 वर्ष त्यांच्याकडून भाडं का घेतलं? नगरपालिकेने टॅक्स का घेतला? ह्याचं काय उत्तर देत आहेत का ते? आज मला आज तुम्ही ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत किंवा त्यांनी कालच्या बाईटमध्ये ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्यावर एक स्पष्ट होत आहे की ते स्वतःला ही जी स्वायत्त संस्था आहे ही लोकशाही पद्धतीतील संविधानिक व्यवस्थेतील एक संस्था जी आहे ती सार्वजनिक मालमत्ता आहे माझ्या मते. ह्या सार्वजनिक मालमत्तेवरती त्यांचा खासगी अधिकार आहे अशा पद्धतीनं बोललं जातं. बिलकुल तसं वागणूक आहे असा एक आरोप त्यांच्यावरती केला जातोय. 100% तथ्य आहे. महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणतीही मार्केट कमिटी काढा, ह्या सगळ्या मार्केट कमिट्या बायलॉजवर चालतात. ह्यांचंच फक्त हुकुमशाही एवढी की आम्ही म्हणाल तसा कायदा. तुम्हाला माहिती आहे का ह्या लोकांची एवढी मोठी फसवणूक झाली, मुद्दा म्हणून विषय काढला बरं झालं. GST कधी लागतो? 9,000 रुपयापेक्षा जास्त भाडं महिन्याला असेल तर GST लागू होतो. तुम्ही GST कुठल्या तज्ज्ञाकडे जावा आणि विचारा. मी माझं विधान कधी मागे घेईन, माफी मागे. ह्यांना भाडं आहे 600, ह्यांच्याकडून गेले 10 वर्ष GST वसूल केला आहे आणि तो म्हणजे तो लागू नसताना ह्यांना 1 रुपयाची पावती दिली नाही आणि तो भरला पण नाही. ते सांगतो लागूच होत नाही तर भरायचा संबंधच येत नाही. केला की तो भरणं तो बंधनकारक आहे किंवा तो क्रिमिनल आहे. तो 24,62,400 रुपये एवढा मोठा फ्रॉड, एवढा मोठा रकमेचा ह्यांच्या अपहार केला, एवढी मोठी ह्यांच्या खिशातला खिसा मारलाय. आणि हो त्याच्यापेक्षा हे एक झालं उदाहरण. दुसरं की ह्यांच्याकडून ठेवी घेतल्यात कारखान्याला म्हणून सगळ्या गाळेधारकांकडून 16,20,000. ऐका, त्याच्या पुढं आम्ही अंडर प्रोटेस्ट 600 रुपयाने पैसे भरल्यात, ते 17 लाख रुपये. म्हणजे 24 आणि हे 17 किती झाले? 41. आणि हे पुन्हा आत्ता मी सांगितलेले किती? 16. 41 16 57 लाख रुपये आमचे त्यांच्याकडे आहेत. त्याबद्दल एक भ्रे शब्द बोलत नाही. 57 लाख रुपयाचा घोटाळा त्यांनी आमच्याकडून केला. बाजार समिती ही वेगळी आहे, श्रीराम साखर कारखाना ही वेगळी संस्था आहे. बरोबर आहे. मग आज हे जे गाळाधारक आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळाधारक हो. असतात. त्यांच्याकडनं श्रीराम जी संस्था आहे त्यासाठी कसं काय डिपॉझिट घेऊ शकतो? ह्यांनीच घेतलं ना, चेअरमननी ह्यांना दम देऊन. विचारा ना, खंडणीचाच प्रकार आहे. हे म्हणले आमचा काय संबंध आहे श्रीराम कारखाने? तुम्हाला गाळ्या जर चालू करायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला डिपॉझिट द्यावंच लागेल. ह्या विरोधात तुम्ही काही कायदेशीर कारवाई किंवा FIR किंवा याचिका दाखल केलेली आहे का? याचिका नाही, पण पणन संचालकाकडे ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला त्यांचं कंट्रोल असतं. ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला पणन संचालकांकडं आम्ही निवेदनं देऊन दमलो. आणि ह्यांची राजकीय ताकद एवढी मोठी आहे की अधिकारी ह्यांच्या पुढे कुठं जात नाहीत. प्रसंग आला तर आम्ही त्या न्यायालयात सुद्धा जाण्याची आमची तयारी. आज आपण कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहात. प्रशासनाला तसं निवेदन सुद्धा दिलेलं आहे. प्रशासनाकडनं काही तुम्हाला त्याचं उत्तर आलेलं आहे का? प्रशासनाकडून अजून कोणतंच उत्तर आलेलं नाही. हे आंदोलन किती दिवस आपण करणार? बेमुदत करणार, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. आणि दुसरं सांगतो, मार्केट कमिटीच्या जागेचे भाडं आणि खाजगी किंवा ह्याची कम्पेअर होत नाही. कारण सरकारने हे शेतकऱ्यांसाठी कन्सेशनमध्ये ह्या जागा वगैरे दिलेल्या आहेत. हां, तर त्याचं मार्केटमध्ये भाडे 5,000 आहे का 10,000 आहे हे कन्सेशनमध्ये असतं. जसं सोसायट्यांना बँका कर्ज कमी दराने देतात आणि नॅशनल बँकेची किंवा मल्टीनॅशनल बँकेची जादा असतात, त्याचं कम्पेअर होत नाही की सोसायटीला 5% जिल्हा बँक कर्ज देते आणि बाकी 15 आहे म्हणून तुम्ही वाढवता का? ही जागा सरकारी जागा ह्या सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खताची दुकानं नंतर गोडाऊन असावं म्हणून दिलेलं आहे.
त्याचं कम्पेअर होत नाही. कालच्या आपण त्यांच्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यातून त्यांनी सांगितलं की पणन कायदा जो आहे, पणन मंत्री किंवा पणन खातं जे त्यांना आदेश देईल तो त्यांना मान्य आहे. परंतु मला दर्शकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी रवींद्र बर्गे भाऊ ज्यांनी कृषी सेवा केंद्र एक देशातली खूप मोठी जी केस आपण एकेकाळी लढलेला आहात, तर त्या अनुषंगानं शेतकऱ्याची जी धोरण आहे त्या काळची आणि आजचं जे धोरण आहे, आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे की गाळेधारकांचा, तर हे गाळेधारकांसाठी म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शेतकऱ्यांच्या मुलासाठी ते गाळे काढलेले. बरोबर आहे. ते आर्थिक उत्पन्न वाढावं, तो एखाद्या संस्थेचं आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून जर ते व्यापाऱ्यांना दिले असतील तर ही नियमबाह्य आहे का? उत्पन्न वाढवण्यासाठी काहीही जरूर नाही. ही सरकारी जागा, सरकारी संस्था आहे, सरकार बघून घेईल. उत्पन्न वाढीचं तुम्हाला काय हे उत्पन्न वाढीचं असतं तर काय अवस्था इथली आहे. तुम्ही लोणंदची जाऊन बघा, तुम्ही नातेपुते जाऊन बघा, इथे एक व्यापारी खरेदीला येत नाही. ही जागा संपूर्ण सरकारी मालकीची आहे, सरकारी खाजगी नाहीये. हे नाही, खाजगी काय संबंध आहे कोणाचा. हे जे जो चेअरमन येतो तो 5 वर्ष, ही जो ट्रस्टी विश्वस्त म्हणून येतो, तो काय मालक नसतो. तो जो मालकासारखे निर्णय घ्यायला लागला ते चुकीचं आहे ना. कारण हे गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी ही मार्केट कमिटी वगैरे स्थापन केलेली आहे. हे काय कोणाच्या उत्पन्नासाठी नाही की त्यातनं उत्पन्न काढावं नाही. आपण बघू शकता प्रेक्षकांना, मला एक सांगावंसं वाटतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये जर सत्ता व्यक्तिकेंद्रित झाली तर प्रश्नांची जे स्वरूप आहे ते किती विकट होतं आणि त्याचंच एक स्वरूप गेली 2016 पासून भाडेवाढ जी गाळेधारकांची जी भाडेवाढ आहे त्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र भाऊ आहेत आणि नरसिंग निकम ज्यांनी सातत्याने हा जो लढा आहे तो पुढे चालवला आहे. मला वाटतं यासाठी राज्य शासनानं वेळीच हस्तक्षेप करून या गाळेधारकांना न्याय द्यावा आणि सत्ता एकाच हातामध्ये अनेक दिवस असेल तर त्याचे जे दुष्परिणाम असतात ते मला वाटतं अशा पद्धतीनं आंदोलनातनं दिसत असतील तर ते दुर्दैव हे लोकशाही व्यवस्थेचे अपयश आहे असं मला वाटतं. मी प्रमोद सस्ते, कॅमेरामॅन राजेंद्र मदने साहेबांसोबत प्रगती चौक. धन्यवाद सर.